आणि नेणत आहे भाऊ, पण थैली बी कोणची त्या बाजाराची आहे ना. आणि त्याच्यात काका म्हणत जात की भाऊ मी काही गाडी चालवत घेत नाही. आणि 1-2 किलोमीटरवर गाडी चालवल्यावर समजली ना गैरी बात की गाडी तिरपी झाली आहे. इसका मतलब समजे दया की गाडी रफ चालवलं टार्झनच्या नाला नाही जाऊ शकते. पण म्हटलं तसा काही विषय नाही, काऊन की आपला जो शांताबाई आहे डॉक्टर राहू द्या लागेल सुधार करणं, पहिले आम्हाला सुधार करायला लागेल. पण टरकायच्या तर हे गाडी आज तर 4 हात सुट्टेच ठेवा लागेल. आणि गाडी तर अशी पिढाळात आणली, चिडी खोप्यात आणि जीव धोक्यातच आणली. काकाला म्हटलं फक्त रस्ता सांगा. आणि जाता घेपे तर काका म्हणतात की वैकलं की नाही. काकाला म्हटलं की त्या काका जो तो म्हटलं लयच माणसं येत असतात कोणाला वैकता. त्याच्यात काका सांगत जात की हे टाटर आपल्याला 2 खेप यायला. मीनं मनात म्हटलं की 2 खेप म्हणून 1 खेप मीनच आणलेला आहे. आणि टाटराला जे सामान पाहिजे होतं ते तर काही सेम भेटलं नाही. त्याच कंपनीचं दुसरं सामान घेऊन घेतलं. ते सामान घेऊन दिले काकानं पैसे. पहिले तर 2-4 खेप तर या टाटराची टेस्टिंगच करून पाहिली. टेस्टिंग करल्यावर जे नवं मटेरियल आणलं होतं ते देऊन दिलं त्यात टाकून. त्याच्यात बी काका 2-4 तार बंद चालू करून मला असं वाटत जाय की चालूच नाही होत काय. दे भाऊ म्हटलं फायनली झालं टाटराचं काम आपलं. आणि त्याच्यात काका सांगत जात की आपल्याला गाडीचंही काम करणं. गाडी म्हटलं एवढी तर टकाटक आहे, फक्त हँडल न मार खायला. तर काका तियाच सांगत जात की आपल्याला टाकणार बॅटरीचा गोटा. 2.5 भेटले आपल्याला आकाश दादा. 50% जर माणसं जर म्हटलं तिवडी मधले तर नांदुऱ्यातच दिसतात. म्हणसान नाही तर बिनकामी कामालाच येतात बरं माणसं. बॅटरी बदलायला आपल्याला जाणं होतं मोहता दवाखान्या गे. सगळ्यात पहिले अडी आल्यावर खोलली जुनी बॅटरी, मग दिली नवी बॅटरी टाकून. आणि बॅटरी गिटरी टाकल्यावर काका म्हणत की आपल्याला एकदा आंबे घेणार. आज तर विषय म्हटलं असाच होऊन जाईल. रस प्यायला म्हटलं माय. चला मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. आपल्याला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.